तर मराठवाड्यामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसं मिळेल याची सरकारने सांगितलेली एसओपी स्टँडर्ड ऑफ प्रोसिजर म्हणजे नियमावली एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे। सरकारने 4 पानांची एसओपी जारी केली आहे। यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनातले सगळे संभ्रम हे दूर होणार आहेत। तर नेमकं हे प्रमाणपत्र द्यायचं कसं या संदर्भातली ही एसओपी आहे म्हणजे नियमावली आहे, ज्या नियमावलीच्या आधारे अधिकारी वर्गाला हे प्रमाणपत्र देणं शक्य होणार आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय कुणबी प्रमाणपत्र कसं देणार, कुणबींबरोबर रोटी बेटी व्यवहार होते का, शेती कशी करत होते, शेती परंपरा पाळत होते का, काय पेहराव होता याची चौकशी देखील होणार। जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर अर्ज गाव समितीकडे येणार। तिघांची समिती गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांना बोलवणार। तपासणीसाठी पोलीस पाटीलही उपस्थित राहणार। चौकशी अहवालावरती नेमलेल्या समितीतील तिघांच्या स्वाक्षऱ्या असणार। जात प्रमाणपत्रासाठी स्थानिक चौकशी अहवाल अनिवार्य आहे। तर जात प्रमाणपत्रासाठी स्थानिक पातळीवरची सखोल चौकशी देखील अनिवार्य आहे। यात अर्जदारांच्या दाव्यांची कसून तपासणी करण्याची पद्धत निश्चित केली आहे। काय काय कागदपत्र लागणार आहेत तेही पाहतोय। शाळेचा दाखला लागणार आहे, नोंदणीकृत दस्त तसंच वीज बिल यासाठी चालू शकेल। ग्रामपंचायत दाखले लागतील, महसुली दस्तऐवज लागतील, तर इतर कोणतेही शासकीय दस्तऐवज चालणार आहेत। शिंदे समितीने ठरवून दिलेले दस्त चालतील। प्रतिज्ञापत्र लागणार आहे। कुणबी प्रमाणपत्रासाठी लागणारी ही काही कागदपत्र